भीमाशंकर मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर नावाच्या गावात वसलेले शिवाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे। हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे आणि त्यात 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे 6व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे। मंदिराचे शिवलिंग हे महाराष्ट्रातील 3 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। हे मंदिर पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर डोंगरावर वसलेले आहे। मंदिराच्या परिसरात दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत। हे मंदिर खेड तालुक्यात असून या मंदिराला भीमाशंकर वन परिक्षेत्र लाभलेला आहे। भीमाशंकरला जाण्यासाठी आमचा प्रवास खेड राजगुरुनगर येथून सुरू झाला। खेड राजगुरुनगरपासून भीमाशंकरचं अंतर हे साधारणतः 65 ते 70 किलोमीटर आहे। आम्ही निघालो आहे वाड्यामार्गे। तर पाहूयात आता आपल्याला भीमा नदी काठी वसलेले हे चासकामान धरण लागलेलं आहे। हे चासकामान धरण यापासून पुढे भीमा नदी वाहते। भीमाशंकरला जाण्यासाठी आमचा प्रवास खेड राजगुरुनगर येथून सुरू झाला। खेड राजगुरुनगरपासून भीमाशंकरचं अंतर हे साधारणतः 65 ते 70 किलोमीटर आहे। आम्ही निघालो आहे वाड्यामार्गे। तर पाहूयात आता आपल्याला भीमा नदी काठी वसलेले हे चासकामान धरण लागलेलं आहे। हे चासकामान धरण यापासून पुढे भीमा नदी वाहते। भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर गावातून होतो आणि त्याच्या जवळच मनमाड गावाच्या डोंगर रांगा आहेत। या डोंगर रांगांवर भीमाशंकर, भूतिंग्स आणि अंबिका देवीचे जुने दगड कोरलेले आहेत। भीमाशंकरांचा इतिहास हा मध्ययुगीन कालखंडापासून येतो। संत नामदेव यांच्या मते संत ज्ञानेश्वर त्र्यंबकेश्वर आणि नंतर भीमाशंकर येथे गेले। स्वतः नामदेवांनीही या ठिकाणी भेट दिलेली आहे। भीमाशंकरम मंदिर आणि भीमा नदीबद्दल 13व्या शतकापासून लेखनाबाबत बोलले गेलेले आहे। तथापि मंदिराचे सध्याचे बांधकाम अगदी नवीन असल्याचे दिसते। हे मंदिर नागारा शैलीत बांधले गेलेले आहे, ज्यात पारंपरिक आणि आधुनिक रचनांचा मेळ आहे। मंदिराचा सभामंडप हा 18व्या शतकात पेशवेकालीन नाना फडणीस यांनी बांधला होता। खरोशी हे गाव राजा शिवाजीने मंदिराला दिले होते। परिसरातील लोकांकडून मिळालेल्या आर्थिक स्रोतातून दैनंदिन धार्मिक विधी पाळण्यात आले होते। त्यानंतर हे मंदिर भीमाशंकर येथे आणि दुसरी मेनवली येथे वाईजवळ कृष्णा नदीच्या काठावरील शिवमंदिरासमोर पुण्यातील बनशंकर मंदिर, पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर आणि पुणे शिरूर येथील रामलिंग मंदिर येथे अर्पण केले। चिमाजी आप्पा बाजीराव प्रथमचे भाऊ यांनी मंदिराला एक मोठी घंटा दान केलेली आहे। तर पाहू शकतो आपण या ठिकाणी वाडा येथे थांबलेलो आहे आणि चविष्ट मिसळीचा आस्वाद घेऊन आपण पुन्हा प्रवासाला सुरुवात केलेली आहे। तर आपण पाहत होतो की भीमाशंकर या मंदिराचा या इतिहास आपण पाहत होतो। चिमाजी आप्पा यांचे बाजीराव यांचे प्रथमचे भाऊ यांनी मंदिराला एक मोठी घंटा दान केलेली आहे, जी मंदिरासमोर दिसते। ही अनेक पोर्तुगीज वसाहतवाद्यांच्या चर्चची घंटा आहे, जी चिमाजी आणि त्यांच्या सैन्याने फेब्रुवारी 1739 मध्ये पोर्तुगीजांचा बाकाईमच्या लढाईत पराभव केल्यानंतर स्मृतिचिन्ह म्हणून वसईहून आणलेली होती। खंडोबा मंदिर परिसरातही या प्रकारची घंटा आहे। हे मंदिर त्रिपुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पौराणिक असुराशी जोडलेले आहे। कथा अशी आहे की त्रिपुराने तपश्चर्या केली आणि त्रिपुराच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्याला 3 इच्छा प्रकट केल्या आणि मंजूरही केल्या। त्रिपुराने त्याला देव, भूत, यक्ष आणि गंधर्व यांच्यापासून अभेद्य मिळावे अशी मागणी केली। त्याचे 3 पुरा अतूट असले पाहिजे आणि त्याला विश्वात कुठेही प्रवास करता आला पाहिजे। त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या। त्रिपुराने तीनही लोकांना वश करण्यासाठी विजय मिळवला। स्वर्गाशी संबंधित देवता इंद्राचाही त्याने पराभव केला। इंद्राने देवता शिवाचा आशीर्वाद घेण्याचा निर्णय घेतला आणि तपश्चर्या केली।
शिवाने त्रिपुराचा नायनाट करण्याचे व्रत केले. सह्याद्रीच्या शिखरावर देवांच्या सांगण्यावरून शिवाने भीमाशंकराचे रूप धारण केले आणि युद्धानंतर त्यांच्या अंगातून सांडलेल्या घामाने भीमा नदी तयार झाल्याचे सांगितले जाते. अशा या भीमा नदीच्या उगमाचं आपल्याला कथा ऐकायला मिळते. तर आपण खेड तालुक्यातनं वाडा या मार्गे भीमाशंकराला जात असताना एक सुंदर आणि नयनरम्य असा निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतो. जात असताना रस्त्याच्या डावीकडे आपण पाहिलं असाल की जे चासकमान धरण आहे, एक 20 ते 25-30 किलोमीटरपर्यंत ह्या धरणाचा फुगवटा असल्यामुळे आणि उजवीकडे एक सुंदर अशा पर्वतरांगेचे डोंगर आणि हिरवाईने निसर्गाने नटलेले असं सुंदर एक नयनरम्य दृश्य आपल्याला या प्रवासामध्ये पाहायला मिळतं. भीमाशंकरला जाण्यासाठी आपल्याला प्रमुख असे 3 रस्ते पाहायला मिळतात. एक मनसर मार्गे, दुसरा राजगुरुनगरवरून वाड्या मार्गे, तर पाईटवरून तिसरा रोड येतो तो आपण पाहू शकतो की सुपेसातकरवाडी मार्गे आपण भीमाशंकर या ठिकाणी जाऊ शकतो. भीमाशंकराचा मंदिरातील परिसर हा परिसरातील भक्तगण देवतांचे दर्शन घेतात. शिवगण, शाकिनी आणि डाकिनी यांचे हे मंदिर आहे, ज्यांनी त्रिपुरासूर राक्षसाच्या विरुद्ध युद्धात शिवाला मदत केली होती. मुख्य मंदिराजवळ इतर मंदिरे आहेत, जसे की कमलजा मंदिर माता, जी देवी पर्वताचा अवतार आहे आणि ज्याचे त्रिपुरासूर विरुद्धच्या युद्धात शिवाला मदत केलेली आहे. शिव मंदिर, शिवशंकर मंदिराच्या मागे मोक्षकुंड तीर्थ आहे. परिसरात जाण्यापूर्वी कुंडात स्नान करण्याची प्रथा आहे. हे कुंड हे महामुनी कौशिका यांच्या पौराणिक तपश्चर्येचे फळ आहे. या व्यतिरिक्त दत्तात्रेयांनी मंदिर तयार केलेले ज्ञानकुंड आणि देवी भाषाता देवीशी जोडलेले सर्व तीर्थ आहेत. कुशारण्य तीर्थ मंदिराच्या दक्षिणेला आहे आणि तेथूनच भीमा नदी पूर्वेकडे वाहू लागते. मंदिराच्या अवतारात शनिदेवाला समर्पित एक लहानसे मंदिर दिसू शकते. भीमाशंकर शिवलिंगासमोर नंदीची मूर्ती आहे. भीमाशंकर मंदिराच्या मुख्य संकुलात शनी मंदिर आहे. शनी मंदिरासमोर 2 खांबांच्या मध्ये एक प्रचंड पुरातन पोर्तुगीज चर्चची घंटा आहे. मंदिराच्या मागे एक अरुंद पायवाट आहे, जी नदीकाठावर जाते. मंदिराच्या बाहेर जंगलाचे मोठे नक्षत्र क्षेत्र आहे, जे काही वेळा जवळच्या डोंगरातील किल्ल्यांद्वारे जोडले जाते. भीमाशंकर अभयारण्य हे फार लांबपर्यंत पसरलेलं आहे. शेकरू ही एक खारुताईची एक जात आहे आणि त्या जातीचं संवर्धन करण्यासाठी या शेकरूचा जी खार आहे तिचं संवर्धन करण्यासाठी हे क्षेत्र आरक्षित केलेले आहे. यामध्ये अनेक प्रकारचे वन्यजीव तुम्हाला आढळतात. वाघ, बिबट्या, तसेच हरणं आणि इतरही जे वन्य प्राणी आहेत हे आपल्याला आढळतात. आपण व्हिडिओमध्ये पाहाल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माकडे आणि वानरांचाही समावेश या परिसरात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आपण जेव्हा या ठिकाणी जाल तेव्हा मंदिराच्या अलीकडे जिथे रस्ता अरुंद रस्ता चालू होतो आणि ज्या ठिकाणी मोठमोठे खांब लाईटचे लावलेले आहेत आणि तिथपासनं ही जी माकडे आहेत ही आपल्याला दिसायला सुरुवात होते. आपल्याला वाटतं त्यांना काही खायला टाकावं, परंतु ते टाकत असताना आपल्या मौल्यवान वस्तू आपण जपून ठेवा. ते ओढून नेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी भीमाशंकर तीर्थक्षेत्राला जात असताना काळजी घ्यायची आहे आणि
भीमाशंकराचा मंदिरातील परिसर हा मंदिरात परिसरातील भक्तगण देवतांचे दर्शन घेतात. शिवगण, शाकिनी आणि डाकिनी यांचे हे मंदिर आहे, ज्यांनी त्रिपुरासूर राक्षसाच्या विरुद्ध युद्धात शिवाला मदत केली होती. मुख्य मंदिराजवळ इतर मंदिरे आहेत, जसे की कमलजा मंदिर माता, जी देवी पर्वताचा अवतार आहे आणि ज्याचे त्रिपुरासूर विरुद्धच्या युद्धात शिवाला मदत केलेली आहे. शिव मंदिर, शिवशंकर मंदिराच्या मागे मोक्षकुंड तीर्थ आहे. परिसरात जाण्यापूर्वी कुंडात स्नान करण्याची प्रथा आहे. हे कुंड हे महामुनी कौशिका यांच्या पौराणिक तपश्चर्येचे फळ आहे. या व्यतिरिक्त दत्तात्रेयांनी मंदिर तयार केलेले ज्ञानकुंड आणि देवी भाषाता देवीशी जोडलेले सर्व तीर्थ आहेत. कुशारण्य तीर्थ मंदिराच्या दक्षिणेला आहे आणि तेथूनच भीमा नदी पूर्वेकडे वाहू लागते. मंदिराच्या अवतारात शनिदेवाला मंदिराचं बांधकाम हे भीमाशंकराच्या स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे नागारा शैली, जी सामान्यतः उत्तर भारतात आढळते. इमारतीच्या शैलीत हेमाडपंथी शैलीशी काही साम्य आहे, जे डेक्कन प्रदेशात सामान्य आहे. जुने मंदिर स्वयंभू शिवलिंगावर बांधले गेले असा दावा केला जातो. शिवाय हे लिंग मंदिराच्या गर्भगृहाच्या मध्यभागी तंतोतंत स्थित असल्याचे दिसून येते. गर्भगृह आणि अंतराल हे इंडो आर्यन स्थापत्य शैलीमध्ये देशी दगड वापरून बांधले गेलेले आहे, जे सामान्यतः जैन मंदिरामध्ये देखील आढळतात. मंदिराचे खांब आणि दरवाजाच्या चौकटी देवांच्या आणि मानवी आकृत्यांच्या गुंतागुंतीच्या कोरीव कामांनी झाकल्या गेलेल्या आहेत. 18व्या शतकात नाना फडणीस यांनी सभामंडप बांधला. त्याचे शिखराची रचना आणि बांधणीही केली. मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराला धार्मिक जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल आणि रस्ता माहीत नसेल तर तुम्ही भीमाशंकर हे इंटरनेटवर शोधू शकता. त्यावर एक लोकेशन लावू शकता आणि सहज तुम्ही या तीर्थक्षेत्रावरती येऊ शकता. आणि जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल आणि रस्ता माहीत नसेल तर तुम्ही भीमाशंकर हे इंटरनेटवर शोधू शकता. त्यावर एक लोकेशन लावू शकता आणि सहज तुम्ही या तीर्थक्षेत्रावरती येऊ शकता आणि ह्या निसर्गाचा अनुभव आनंद या ठिकाणी घेऊ शकता. पहा, अतिशय सुंदर व्यवस्था आणि स्वच्छता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल आणि रस्ता माहीत नसेल तर तुम्ही भीमाशंकर हे इंटरनेटवर शोधू शकता. त्यावर एक लोकेशन लावू शकता आणि सहज तुम्ही या तीर्थक्षेत्रावरती येऊ शकता आणि ह्या निसर्गाचा अनुभव आनंद या ठिकाणी घेऊ शकता. पहा, अतिशय सुंदर व्यवस्था आणि स्वच्छता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जात असताना 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर किंवा पार्किंग क्रमांक 2 नंबर, 1 नंबर असे नंबरवरती. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल आणि रस्ता माहीत नसेल तर तुम्ही भीमाशंकर हे इंटरनेटवर शोधू शकता. त्यावर एक लोकेशन लावू शकता आणि सहज तुम्ही या तीर्थक्षेत्रावरती येऊ शकता आणि ह्या निसर्गाचा अनुभव आनंद या ठिकाणी घेऊ शकता. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल आणि रस्ता माहीत नसेल तर तुम्ही भीमाशंकर हे इंटरनेटवर शोधू शकता. त्यावर एक लोकेशन लावू शकता आणि सहज तुम्ही या तीर्थक्षेत्रावरती येऊ शकता आणि ह्या निसर्गाचा अनुभव आनंद या ठिकाणी घेऊ शकता. पहा, अतिशय सुंदर व्यवस्था आणि स्वच्छता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जात असताना 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर किंवा पार्किंग क्रमांक 2 नंबर, 1 नंबर असे नंबरवरती ठराविक ठिकाणी आपल्याला पार्किंग पाहायला मिळतं. भीमाशंकर हे एक 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करणारे बरेच भाविक या ठिकाणी पाहायला मिळतात. आम्ही जात असताना असे बरेच भाविक मिळाले की जे एकाच वेळेला संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात. सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा शनिवार, रविवार, सोमवार या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी असते. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल आणि रस्ता माहीत नसेल तर तुम्ही भीमाशंकर हे इंटरनेटवर शोधू शकता. त्यावर एक लोकेशन लावू शकता आणि सहज तुम्ही या तीर्थक्षेत्रावरती येऊ शकता आणि ह्या निसर्गाचा अनुभव आनंद या ठिकाणी घेऊ शकता. पहा, अतिशय सुंदर व्यवस्था आणि स्वच्छता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जात असताना 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर किंवा पार्किंग क्रमांक 2 नंबर, 1 नंबर असे नंबरवरती ठराविक ठिकाणी आपल्याला पार्किंग पाहायला मिळतं.
मंदिराकडे दर्शनासाठी जात असताना आपल्याला 2 प्रकारच्या लाईन मिळतात. यामध्ये एक VIP दर्शन आणि एक साधं दर्शन, जे आपल्याला लाईनला लागलेले लोक पाहून समजतं. हे डाव्या बाजूला हे साधं दर्शन जे आहे सर्वसामान्य भाविक घेऊ शकतात, आणि ज्यांना VIP दर्शन घ्यायचं आहे त्यांनी डायरेक्ट पास काढून आतमध्ये प्रवेश घ्यायचा आणि देवाचं दर्शन घ्यायचं. आम्ही गेलो तर आम्हाला या ठिकाणी VIP दर्शन आम्ही घेतलं आहे. ज्या भाविकांना पायी यायला जमत नाही त्यांच्यासाठी स्पेशल दर्शन असतं, जे उचलून तुम्हाला डायरेक्ट देवळापर्यंत घेऊन जातात. या ठिकाणी हा व्हिडिओ संपतो. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माहिती आवडली असेल तर या ठिकाणी नक्की या आणि देवस्थानला, भीमाशंकरला एक वेळ नक्की भेट द्या.